फडणवीस साहेबांनी मना लावलास, फडणवीस साहेबांनी मना लावलास असं म्हणतो आता. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागलेला आहे. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे, वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितले पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे, भांडणं लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे, विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेत आहे, भांडणं लावायचं एकाचं काढून दुसऱ्याला देतात. आम्ही त्यांचं काढून द्या म्हणलो का? गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकारी नोंदी 150 वर्षाच्या? सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनच? बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना, तेव्हापासूनच्या नोंदी आहेत ना, सरकारी दस्तावेज आहे ना ते. आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काढून दिलं? आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खात्यात ते. याच्यावर यांचे तोंड शिवलेत. आमचं सरकारी नोंदी आहेत गॅजेटियरच्या, ह्या देत नाहीत. त्यांचं काढून कुठे द्यायला? त्यांच्यातलं कमी करायला म्हणाल होतं ना, आम्हाला द्या म्हणाल. ओबीसीला 32%, त्यातलं 20% कमी करा ना आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का? 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 350 जातील असं म्हणलं का? आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% आणि त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचं घेत नाहीत. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं आपलं जे आरक्षण आहे 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या, यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाहीत. काढून घ्यायचंच नाही, पहिलंच आमचं. हे भ्रम निर्माण करतात. त्यामुळं काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबाला डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवायचं. याच्या आडमुठपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळेस. कारण राज्यात मराठे 50-55%. जर तशी वेळ आली तर या राज्याचं शांततेत मराठे चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्षानुवर्ष ही दम मराठ्याचे. चला, धन्यवाद. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहितीये मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही का मी. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवत, मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरती. त्यांनी किती शब्दाचा फेका करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही येत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलंय. त्यामुळे टेन्शन नाही. प्रयोग चालू, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरं म्हणणं आहे की आणखीन लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल.
आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटोळा करायचं? तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाचे आर्थिक मजबूत व्हावात खेड्यापाड्यातले? असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानानं जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पद आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता, भाषणबाजी खूप झाली त्यात. आता नाही, आता फुलान फाईट, शेवटची फाईट आहे. नाही ते काय उत्तर देत नाहीत तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कुणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत, तर आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोणी मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत, ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉइंट आहे. मला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे, त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही. जर तो उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून काडीनं मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगाच. तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत म्हणता शा दिल्या. ऐका मग आता आमची खेड्याची भाषा, आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का. फडणवीस साहेब ऐका, आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे, मी आता काय लांब नाही, तुम्ही काही इथून लाईट दिसतो तुमचं बघतो. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं, तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा नाही तर बाहेर होतो मी. तुम्ही पुढे हजर शिक कायला बडबड करता रे? इकडचे बडबड बंद करण्यात हो बाहेर बघा. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी थे, विदर्भात एससी थे, खानदेशात ईएसटी थे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का? हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली कायकाळीची पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली कायकाळीची ईएससी होती. तिकडची कायकाळीची ईएससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ, दळ आमचा मराठ्याचं तसाच. हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं
ओबीसी ती ओपन दड आमचा आंतरजातीय आहे म्हणून कळा ना आम्ही मराठीचे आहेत का म्हणून मिळाला ना इतकी बेकारी आहे तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नवरा ओपन पोर ओपन आणि ती ओबीसी आई निवडणूक नाही भरा की बाप तिचा प्रचार करतो म्हणजे कोणाचे हाय का ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का जाता हो द्या जाता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या बुट चाडणारे आमदार लेत होते गोणी चपला भरलेले बुट भरलेले चाडणारे ते 2-4 आमदार लेत आहेत फक्त कर्तृत्व तुमचं कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून तुमचं कर्तृत्व आहे का याच गणेशोत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे आणखीन विसरले उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ नाही केलं हे कर्तृत्व आहे तुमचं गळ्यात येणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवाज तुमच्या गळ्यात बळच गुतीला तुम्हाला वाजत सुद्धा येत नाही तुमचे बोट कुठेच बघा पाखवाजावर पाखाजाच्या खालच्या बाजूला आहेत पाकाच खालून नसतो वाजत हो वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकरी भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकात वाजी देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणच्या अभंगावर कोणत्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का हे नाही नसतो तुम्ही जर टंगळाक वाजायला सुरू केले हे कर्तृत्व नाही हे कर्तृत्व तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व सोपे नाही सांगावं की मला रात जाईल कारण मी तेवढं निभारे तुमचा तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं आम्ही तुम्हाला बोलत नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर मय पोलीस आहेत मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बाहेर हाफ मर्डरच्या केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या तर ते म्हणते मया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं त्याच्यानंतर कुठे शेत दिलंय तुम्ही आडमुठं चालले तर आपण आडमुठं चालवतो तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं केलं नाही पोराव तुम्ही जसे वागताल तसे आम्ही आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली जर तुमच्या बंगल्यावर काय नाही त्या बंगल्याचं वर्षा का बंगला वर्षा बंगला बर हा वर्षा बंगला जर नाही बुजीला गुलाल तर आपलं नाव बदलून ठेवा हा एकदम सोपं पण तुम्ही मारा मोडीच्या भानगडीत पडू नका मारीन धोपटीन दादागिरी करेन पोराला ते झालं एकदा आता त्या भानगडीत पडूच नका शाने असतात आणि तिची पोस्ट व्हायरल होते ना ते चेले चपाटे असते 4-2 पुढची आशा आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत मतदानावरचे विधान परिषद संपलेले आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली त्यांचं टंबळच वाजलं
मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोट्यातले देते, कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले ते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या, मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटलं केलं तुम्ही ते टाकितो, मग कोणाकोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझं बी यादी आहे, काही अडचण नाही. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं, शांत बसा, लाखो लोक इकडं आले म्हणून माझ्यात मस्तीत बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत नाही. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती ते मताची चोरी झाली का नाही, मला काय, मी तज्ज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो ना तुम्हाला. महिला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला कमी नाही पडले, लोकसभेला तर एकानाका निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मानायचे, पण आता तुम्ही विचारला ताई म्हणून सांगतो, जर ते मतात चोरी असते तर विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ, असं माझं म्हणणं आहे बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ज्ञ नाही बा. करू शकते हे काय सुविचारले नमुने माझे जे करू शकतात गोळ, काही सांगता येत नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्यांविषयीचा सोडावा असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधवाजवळ निरोप पाठवला जाहीर मीडियातून. योग्य वेळे योग्य संधी, गोरगरीब मराठींचे करोडोंचे मन जिंकणं. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसल, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसल, पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे आता, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या, आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहतील. पण ते कळतच नाहीये, द्वेषच भरला बस, बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडे पडले, उद्या उद्या बोल, ते लय अवघड आहे. थोडं शांत राहतो. अरे मग तेच सांगितलं मी. हॅलो, पुन्हा एकदा ऐका पोरं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, आधी सारखे निरोप पाठवू नका. इकडे गाड्या आड्या लावल्या आणि तिकडे आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्यात. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल, या या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावं, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मंत्रालयाच्या आसपास, आझाद मैदानाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी. तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठ घेऊन सांगता मी करतो उपोषण. मी तुम्हाला खरं सांगतो, आज उद्यापासून मी बोलणार नाही. एक तर उपोषण करते नाही, बोलायचंच नसतं, पण मला लय कंड आहे तुम्हाला लय कंड आहे. दोघाचा लपून ठेवत नाही मी. काय आहे तर मग ते बार बार मला विचारायला ते सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो, तुम्ही पहिला पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जाते. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असन तिकडचा टप्पा येणार असन तो खानदेश विदर्भातला. आता कारण यांना काय, हे मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्यांचे 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतात. आणि ते कानात थुकत आहेत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे. 13 ते गाफील
मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग कोण राहिलं, पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेश विदर्भ राहिलं नाही, ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोट्टे मराठीचे उसळले, आता डोकं खाजी देत, आता काय करा, लय मुंबई लोक आले. पहिले सांगत होतो आणि मी गरीबाचं कल्याण केलंय, मी मला नाही सोडू शकत. ते विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत, त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगन त्या पार्किंगवर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तोंड कोरडं पडले, म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊ लावतील, आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाहीये जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांना जा. आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडे खूप गाड्या आल्यात, त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार, तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिलेत, नुसतं 29 म्हणता. अरे 29 कुठं, बीडला दिलं का, अमरावतीत हे का, कुडशी घे असं, धाराशिवला आहे का, लातूरला आहे का, हिंगोलीत हे का, इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिलं, असं त्याच्यावर लिहावता लागेल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मिळालं लागायचं, एका गल्लीत हुकलं, दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा, शांततेत मराठे बसतील, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द आहे. धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडलंय, सकाळपासून नाही घेतलं, पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये, कारण ते आता ते काय तिकडे फोन आले काय पावते फाईन, मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का ना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून, कुणाजवळ द्या, इथल्या पोराजवळ, मी जाणं ते बघन मग मी काय करायचं. आणि आवा तसं जर ते खोड्या करीत असले ना, फाईन मारायच्या घ्यायच्या, पण मुंबईत यायचं, झुकायचं नाही, झुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात, हे खरं आहे. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काय नाही, पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू, घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दगड घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांना झोपत जा, उगाला टेन्शन नाही घ्यायचं. हा, पाणी घेणं घेतलं, पाणी आजच्या उद्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडू तिथून पुढे. त्याला काय, पोरं जरा जेवा जा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यान झोपायचं, सगळं किती अंतर आहे काय ते बघून ठेवायचं. गाड्या ह्याच्यासाठी बंद केल्यात, काही गोष्टी समजून घ्या. इथल्या पार्किंग काही फुल झाल्यात, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे तेच लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी आडबटपणा करायचा नाही, मला ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू, पण इथले मैदान काही बरेच फुल झालेत. मग फुल झालेत ना, तर मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. रेल्वेने ईद असं आहे
10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे, द्या त्यांना 10-5 रुपये. आणि हे डी झोन आहे ना, हे डी झोन आहे ना, डी झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतोय, तुम्हाला मनाने सांगतो. परत सगळेच माझ्या जीवाचे, आतले पण आणि बाहेर चिखला तो बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही काय लय नवसाचे नाहीत आणि ते काय बिगर नवसाचे नाहीत. मला वागणूक देताना सगळ्याला सारखी द्यावं लागेल. व्यासपीठावर सुद्धा तसंच आहे, सगळे पायरीचे बिचारे खाली आहेत. मग मुंबईकर तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला, ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. आत आले बाहेर गेले मागून पुढे बाहेर निघायचं, एकाने सुद्धा थांबायचं नाही. आता 1, 7, 8, 10 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढेच. स्वयंसेवकाचे खोटे बिल्ले गुतून माझ्याजवळ येऊन बसू नका. माणसं लोटायचं काम, जेवलेत का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम, माया पुढे हिंडत ह्या इथं गळ्यात घालून. आणि त्यालाच लोक म्हणतात बाजूला व्हाय. काय काय स्वयंसेवक झाला तू. त्याच्यामुळं नाही, काम करा, पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. एक थांबू ना. आरक्षण मिळूस तर फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढू. फोटोच्या नादात वाटोळं करायचं नाही समाजाच. चला बोलायला लावू नका, मला त्रास होतोय. सकाळी घेतो मी, सकाळी प्लीज, सकाळी 100% घेतो. अरे बाबा मी बरीच हिंदी शिकलोय, काय टेन्शन घेऊ नको, सकाळी बेस्ट देतो. हा अरे कशाला चहाच्या कापरे उघडदारी चहा पत्त्या आण करा ना, बघून या चहा प्या ना. तो उघडा नाम का उघडा, त्यांच्या पाय पडत असतं काय. सगळ्यांनी सामान आणलं ना, आणि ज्याने आणलं नाही ते परत माघारी जा. नाही तर मग येताना गाड्या येणार आहेत, आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काय येणार आहेत. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी, म्हणजे पुढच्या बरं का, शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्पा येणार. त्यांना माझ्या येताना चहा पाण्याचं तुमच्या गाडीत टाकून घेऊन ये. मी आता हे काम करेन का. तुम्ही मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला बसलो. मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात लिहून लावा म्हणल्याला सांगितलेला कळा ना. त्याच्यामुळे मला लोड होईल ना, तुम्ही असं कामच करू नका. मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळे मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. मग लोकांनी ढकलून लावल्यावर अपमानानं जाणं म्हणतात. त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या जागा धरा, इथे चला चला झाले, चला लगेच बाहेर व्हा. खाली व्हा सगळे पायऱ्यावर, आपले सुद्धा काय उभा राहून अर्थ नाही. तसं काय मिळतं त्याने पायऱ्यावरून पोयऱ्यावर उभा राहून राहावं, काय इज्जत आहे त्याच्यात. मस्त काम करायचे बाजूला. तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना, बराचसा लाभ होतो. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेले नाहीयेत, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात, आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येतोय. बरं तुम्ही लवकर नका का पुशिनात. मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्रात सभा असल्या की पुढे तसंच होणार आहे. मग अहो खरं सांगतो, आपण काय लपून ठेवत नसतो. आमचे पोर आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमचं जे दैत्य दल्ले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरतं बंद करणार. तुमचं रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार, आमच्या रानातून गेलेलं असलं तर. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. कारण तुम्ही आमचे लेकरं उपाशी मारायला लागले तर जशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला
तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील, कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यायलात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचेही झाडबड होणार. मग हो, जशाला तसं होणार, देणार ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. मग गरीबाचे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखीन बदला बुद्धी, हे माझं म्हणणं आहे. आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो